मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण पुकारलंय। आज त्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे। मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। जरांगेंसोबत मुंबईमध्ये लाखो मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेत। मात्र सीएसएमटी स्टेशनवर आणि स्टेशन बाहेर काही आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याची दृश्य समोर आली आहेत। दरम्यान आंदोलनासंदर्भामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यावरच आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। रस्ते रोखून मुंबईत थांबवता येणार नाही असं म्हणत कोर्टाने आंदोलकांना खडे बोल सुनावलेत। एकीकडे हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे छगन भुजबळ ॲक्शन मोडवर आलेले दिसलेत। त्यांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात सरकारच्या हालचाली देखील सुरू झाल्या आहेत। सकाळपासून बैठकांचा सिलसिला सुरू असून या संदर्भामध्ये सरकार नवा शासन निर्णय आणण्याच्या तयारीत असल्याचं देखील बोललं जात आहे। अशी मोठी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे। ही चार दृश्य थेट आपण बघतोय। सगळ्या घडामोडी ज्या महत्त्वाच्या सुरू आहेत त्याची ही थेट चार दृश्य। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस। आजच्या दिवशी त्यांनी पाणी पिणं देखील सोडलेलं आहे। त्यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे। पण दुसरीकडे सगळ्यात पहिलं दृश्य आपण बघतोय, आंदोलकांची हुल्लडबाजी दिसून आलेली आहे। तर मोठी बातमी समोर येते। जरांगे पाटलांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी ही हायकोर्टाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे कायद्यानुसार सरकारने पावलं उचलावीत असे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत आंदोलकांनी रस्ते खाली करण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत। त्याचबरोबर आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा उद्या दुपारपर्यंत खाली करावी असे आदेश देण्यात आलेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधामध्ये दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी आज पार पडली। या सुनावणीमध्ये कोर्टात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। विशेष म्हणजे आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलंय। या संदर्भात उद्या पुढील सुनावणी होणार असून उद्या आदेशाचं पालन झालं नाही तर ते राज्य सरकारला न्यायालयात सांगावं लागणार आहे की आदेशाचं पालन होतंय की नाही असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। आज कोर्टामध्ये तातडीची सुनावणी पार पडली। त्या सुनावणीमध्ये जोरदार युक्तिवाद दोन्ही बाजूंनी झाला। गुणरत्न सदावर्ते देखील होते आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे वकील देखील होते। यांच्याकडून युक्तिवाद तिथे झाला। सर्वात आधी पाहूयात महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी काय युक्तिवाद केलाय। जरांगेंच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिली नाही असं बिरेंद्र सराफ महाधिवक्ता म्हणतात। 5000 आंदोलकांना परवानगी दिली होती पण जास्त आंदोलक आले असा युक्तिवाद त्यांनी कोर्टामध्ये केलेला आहे। वाहनं रोखली जात आहेत, रस्ते अडवले जात आहेत असं देखील ते कोर्टामध्ये म्हणाले। हमीपत्र देताना जरांगेंकडून अटी पालनाची हमी, आता मात्र त्याचं उल्लंघन होतंय। तर त्याचबरोबर कोर्टामध्ये बिरेंद्र सराफ महाधिवक्ता आहेत। त्यांनी काय म्हटलं हे आपण बघितलं। कोर्टामध्ये आज तातडीची सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीमध्ये महाधिवक्ता यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला। आता हायकोर्टाने काय म्हटले ते पाहूयात। मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मराठा आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी परिसर ब्लॉक केलाय असं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये काय घडले आपण बघतोय। हायकोर्टाने म्हटलंय हमीपत्रावरील सही जरांगेंचीच आहे का। हायकोर्टाने हा प्रश्न उपस्थित केलाय। बिरेंद्र सराफ यांनी उत्तर दिलंय, हो हमीपत्रावरील सही ही मनोज जरांगे पाटील यांचीच आहे। फक्त 1,500 वाहनं आणण्याची परवानगी देण्यात आली होती। ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला गेलाय। सर्व अटींचं पालन करण्याची हमी त्या हमीपत्रामध्ये देण्यात आलेली होती। आंदोलनाचा अधिकार म्हणून त्यांना परवानगी देण्यात आली। गणेशोत्सव काळामध्ये आंदोलक प्लॅन करून करण्यात आलं तर परवानगी नसलेल्या भागात देखील आंदोलकांनी तंबू
हे तंबू बांधलेले आहेत असं देखील महाधिवक्ता म्हणतात। आंदोलकांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन झालंय असं महाधिवक्त्यांनी म्हटलंय। आंदोलकांवर अद्याप कुठल्याही बळाचा वापर करण्यात आलेला नाहीये। आंदोलनाला केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 इतकीच परवानगी देण्यात आली होती। अटी शर्तींसह परवानगी मागणाऱ्यांची ही जबाबदारी आहे। 5000 लोकांचा जमाव आणि 1500 वाहनं अशी परवानगी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देण्यात आली होती असं महाधिवक्ता यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते म्हणालेले आहेत, मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवलं जातंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, कोर्टामध्ये काय घडलंय, थोडा सविस्तर तपशील सांगा। प्रियंका, आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचं आंदोलन मुंबईला सुरू आहे। मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत। आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी त्यांना जागाही दिली आहे। या आंदोलनासाठी दररोज परवानगी मागणं अपेक्षित होतं, पण त्यांनी एकदाच पत्र दिलेलं आहे, आणखी त्यानंतर पत्र दिलं नाही आहे। मुंबई पोलिसांनी सुद्धा तर याची सत्य परिस्थिती अहवाल आज कोर्टात सादर करण्यात आला। आझाद मैदानाच्या व्यतिरिक्त मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या अनेक वेगळ्या जागांमध्ये CSMT असो किंवा BMC चौक असो, मेट्रो असो, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, ओव्हल मैदान, मंत्रालय आदी वेगवेगळ्या परिसरामध्ये जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या मराठा आंदोलकांची गर्दी झालेली आहे आणि त्याचमुळे सर्वसामान्य मुंबईकरांनाही त्रास होतोय, जनजीवन विस्कळीत झालंय। अशा प्रकारच्या सुद्धा याचिका यांच्यावर सगळ्यात एकत्रित सुनावणी झाली। जी हुल्लडबाजी होते, जो दुडगूस होतोय, अनेक हेरिटेज वास्तूला या ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय आंदोलकांकडनं, या सगळ्यांवर गंभीर उहापोह या पूर्ण आज सुनावणीत झाला आणि कोर्टानं या सगळ्या जागा या उद्या दुपारपर्यंत खाली करण्याचे निर्देश स्पष्टपणे राज्य सरकारला दिले। पण दोन महत्त्वाच्या गोष्टी की आझाद मैदानामध्ये जे आंदोलक आहेत त्या सगळ्या आंदोलकांना योग्य त्या सोयी सुविधा म्हणजे आरोग्य सुविधा, फूड पॅकेट्स, नैसर्गिक प्रार्थविधीसाठी योग्य ती सगळी व्यवस्था या सगळ्या करण्याचे आदेश सुद्धा सरकारला दिले। हेही सगळ्यात महत्त्वाचं। आंदोलन करणं हा नैसर्गिक अधिकार प्रत्येकाचा आहे हे कोर्टानं जरी मान्य केलं असलं तरी आंदोलन हे शांततापूर्णच असलं पाहिजे, हा वारंवार उल्लेख आजच्या सुनावणीत करण्यात आला। खरं तर सुट्टीकालीन कोर्टापुढे हे सगळं हिअरिंग सुरू झालं होतं। उद्या नियमित कोर्टासमोर याची सुनावणी दुपारी 3 वाजता होणार आहे, त्यामुळे अंतिम आदेश जो आहे किंवा अंतिम डिस्कशन जे आहे ते उद्याच्या सुनावणीत होईल। गुणरत्न सदावर्ते आणखीन आशिष राजे गायकवाड, जे मनोज जरांगे पाटील यांचे वकील आहेत, आशिष राजे गायकवाड यांची कोर्टाच्या हिअरिंगमध्ये थोडी नोकझोक तर नक्कीच झाली होती आणि अर्थातच मुख्यमंत्री हा मराठा नाही म्हणून अशा प्रकारचं वातावरण घेतलं जातंय का, अशा प्रकारचं एक शेलकी वक्तव्य आणखी याच वक्तव्याचा आशिष राजे उद्या महत्त्वाची सुनावणी या संदर्भामध्ये होणार आहे। तुमच्याकडून सगळे अपडेट्स आम्ही घेणारच आहोत। या संदर्भामध्ये उद्या देखील आणखी एक सुनावणी महत्त्वाची होणार आहे। कोर्टाने म्हटलेलं आहे की आता उद्याच्या सुनावणीत काय ते ठरवू। आता वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे ते ऐकूयात। आंदोलक काय आरोपी नाहीये, पहिली गोष्ट आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आज आपल्या प्रिझन मॅन्युअलनुसार सुद्धा सर्व आंदोलकांना येथे आपल्याला सांगण्यात येते की मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्न, पाणी, लाईट ज्या गरजेच्या गोष्टी आहे, शौचालय, पाणी पिण्यासाठी, आंघोळीसाठी गरजेच्या असतात त्या देणं गरजेचं होतं। आंदोलन ज्या दिवशी पुकारलं त्या दिवशी सर्वांना अशी कल्पना होती की आपल्याला मुंबईला आझाद मैदानाला जायचं आहे, याची कल्पना सरकारला देखील होती। या संदर्भात देवेंद्र भारतीजी जे कमिशनर आहेत यांच्याजवळ त्या ठिकाणी बऱ्याचशा 12 तारखेला याची मीटिंग झाली। याचं संयोजन कसं करायचं यापूर्वी 26 तारखेला जी दादांनी डेडलाईन दिली होती त्या संदर्भात देखील चर्चा झाली। नेमकी काय त्यांनी त्यामध्ये प्रस्तावना केली, सरकारला काय आवाहन केलं याची देखील नोंद घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। मध्ये समोर येते